Yashdeep, am I audible? Yes, sir. Yes, sir. ओके, थोडं एकच कन्सेप्ट राहिली आपली रो लेवल सिक्युरिटी नावाची. ओके, 25 मिनिटं, 20 ते 25 मिनिटाची फक्त कन्सेप्ट आहे. ती झाल्यानंतर तुमचं पॉवर बी एंड होईल. देन मी तुम्हाला एक प्रोजेक्ट असाइन करेल. ओके, त्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन कधी देऊ शकता तुम्ही मला? एव्हरीवन, किती वेळ पाहिजे तुम्हाला? हॅलो. इफ कोणाला पॉसिबल झालं तर ओके, उद्या ह्याच लिंकवर 12 वाजता लेक्चर चालू होणार आहे. 12 ते 3 लेक्चर आहे, रिव्हिजन लेक्चर. इफ पॉसिबल झालं तर जॉईन करा. ओके, तुमची रिव्हिजन पण होईल त्या मानाने, आणि इफ कोणत्या कन्सेप्ट करायच्या राहिल्या असेल त्या कळून जाईल. इफ पॉसिबल झालं तर आय नो तुमचा जॉब असतो, त्यामुळे तर काय बोलू नाही शकत तुम्हाला. ठीक आहे, तर आपण कन्सेप्टकडे जाऊया, लास्ट कन्सेप्टकडे. कालचं वर्क झालं सगळ्यांचं? पॉवर बाय सर्व्हिस एव्हरीवन? हॅलो. भवन, तू वर्क झालं सगळं? नूतन, पूनम, प्रतीक्षा, यशदीप? सर कम्प्लीट रन नाही झालं सर. नाही झालं. सर कम्प्लीट नाही झालं. ट्राय करते मी बिकॉज थोडंसं लोड आहे ना ऑफिसमध्ये त्यामुळे. ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. रोहिणी, तुझं कितवं लेक्चर आहे? आय थिंक आत्ताच जॉईन झाली का तू बॅचला या, और आधी पण होती? नाही सर, काल पहिला जॉईन केलं ते. काल आज पहिलं? सेकंड डे. अरे, तुला बॅच कोणती अलोकेट केलेली? पॉवर सॉरी पायथॉनची नाईटची बॅच होती सर. ओके, कारण की ह्यांचं ऑलमोस्ट पॉवर बेस संपत आलाय. आज लास्ट लेक्चर आहे, तू खूप लेट जॉईन झाली आहे. येस, फक्त एकदा काउन्सिलरशी बोल, ठीक आहे? देन हां सर. ते दोन नवीन बॅच अलोकेट करतील. ओके, ठीक आहे सर. येस. लेट्स गो. ठीक. ठीक, ओके. सो आपण काय काय बघितलेलं? पॉवर बाय सर्व्हिस बघितलं, राईट? फर्स्ट आपण कुठे गेलेलो? app.powerby.com मध्ये गेलेलो. तिथं साइन इन केलेलं तुमच्या डोमेन, कंबाईन डोमेन नेमनी, आणि तिथं रिपोर्ट काय केलेलं? पब्लिश केलेलं. ओके, आता मी रिपोर्ट पब्लिश केला. ओके, जो पब्लिश झाला तो म्हणजे सगळीकडे पब्लिश झाला, राईट? त्याला कोणीही बघू शकतं. इफ मी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे आणि मी कुठेतरी रिपोर्ट शेअर केला, ओके, मी दुसऱ्या ऑर्गनायझेशनमध्ये रिपोर्ट शेअर केला, बट जो 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 तो जो रिपोर्ट आहे तो सगळ्यांना दिसतोय. ओके, पण त्यासाठी काहीतरी रेस्ट्रिक्शन पाहिजे, राईट? म्हणजे ह्या पर्टिक्युलर व्यक्तीलाच हा रिपोर्ट दिसला पाहिजे. ओके, त्यासाठी आहे रो लेवल सिक्युरिटी. ओके, इम्पॉर्टंट टॉपिक आहे रो लेवल सिक्युरिटी. ओके, रो लेवल सिक्युरिटी म्हणजे काय? आता समजा तुमची कंपनी आहे इंडियामध्ये, ओके, आणि तुमच्या कंपनीच्या ब्रांचेस आहेत डिफरंट डिफरंट कंट्रीजमध्ये. म्हणजे एकाची कॅनडामध्ये, एकाची ऑस्ट्रेलियामध्ये, आणि एक ब्रांच ऑस्ट्रेलियामध्ये, एक कॅनडामध्ये, एक USA मध्ये. ओके, आता जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला रिपोर्ट शेअर करतात तेव्हा फक्त ऑस्ट्रेलियामधल्या पर्सनलाच तो रिपोर्ट दिसला पाहिजे, नॉट इन कॅनडा अँड नॉट इन US. ओके, जेव्हा तुम्ही US मध्ये रिपोर्ट शेअर करता तेव्हा फक्त रिपोर्ट मधल्या पर्सनला तो
रिपोर्ट दिसला पाहिजे और डॅशबोर्ड दिसला पाहिजे, बाकीच्यांना दिसला नाही पाहिजे. ओके, तिथं वर्क करते आपली रो लेवल सिक्युरिटी. आता रो लेवल सिक्युरिटीमध्ये 2 टाईप आहेत. ओके, कोणते टाईप आहेत? 2 टाईप आहेत. फर्स्ट वन इज स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी अँड सेकंड वन इज डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके, सो फर्स्ट काय बघू आपण? स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी बघू. ओके, देन ते कसं करणार मी इथं मॉडेलिंगमध्ये जाणार. ओके, मी कोणत्या टॅबमध्ये गेलोय? मॉडेलिंगमध्ये गेलोय. देन इथे एक सिक्युरिटी नावाचा टॅब आहे. ओके, कोणता टॅब आहे? सिक्युरिटी नावाचा एक टॅब आहे. सो इथं मॅनेज रोल्स म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, कोणता? मॅनेज रोल. इथं काय म्हणतं? क्रिएट, चेंज और डिलीट सिक्युरिटी रोल्स. ओके, सो काय करतो? जस्ट मॅनेज रोलला क्लिक करतो. ओके, आणि हे काय म्हणतं? इथं काहीतरी रोल क्रिएट करा म्हणतोय, राईट? मी आधीचे डिलीट करतो. जस्ट वेट अ मिनिट. ओके, सो ओके, जस्ट वेट अ मिनिट. सेव्ह. ओके, आधी इथं काय विचारतोय? मला रोल विचारतोय आणि सिलेक्ट टेबल अँड देन फिल्टर डेटा. ओके, सो इथं रोल सिलेक्ट करायचं आहे. मला आता समजा ऑस्ट्रेलियाचा डेटा आहे असं समजा माझ्याकडे, म्हणजे माझ्याकडे लॉट्स ऑफ कंट्री डेटा आहे आणि मला फक्त ऑस्ट्रेलियावाल्याला रिपोर्ट शेअर करायचा आहे. सो मी काय करतो? ऑस्ट्रेलियासाठी एक रोल क्रिएट करतो. ओके, न्यू वर क्लिक करतो अँड देन ऑस्ट्रेलिया. ओके, ऑस्ट्रेलिया नावाचा एक रोल क्रिएट झालाय आणि जो माझा कॉन्टिनेंट और कंट्री रिलेटेड डेटा आहे तो कोणत्या टेबलमध्ये? एनीवन सांगू शकतं कोणत्या टेबलमध्ये येतो? कंट्री, कॉन्टिनेंट प्लस स्टेट्स वगैरे कोणत्या टेबलमध्ये डेटा येतो? एनीवन गाईज? हॅलो, टेबल का सर? हा, कोणत्या टेबलमध्ये? टेरिटरी. टेरिटरी लुकअप मध्ये डेटा आहे, राईट? सो फर्स्ट त्यांनी काय विचारलं? मला एक रोल क्रिएट केला. सो मी कोणत्या नावाने रोल क्रिएट केला? ऑस्ट्रेलिया नावाने. देन तो काय विचारतोय मला? सिलेक्ट द टेबल्स. तो जो डेटा आहे मला तो कोणत्या टेबलमध्ये? टेरिटरी लुकअपच्या टेबलमध्ये. सो काय करतो मी? टेरिटरी लुकअपला क्लिक करतो. ओके, देन इथं स्विच टू डॅक्स एडिटर म्हणून ऑप्शन आहे. ओके, स्विच टू डॅक्स एडिटर त्याच्यावर क्लिक करतो. आता मला जो ऍक्सेस द्यायचा आहे, राईट, जो मला ऍक्सेस द्यायचा जो कोणासाठी द्यायचा आहे? फक्त ऑस्ट्रेलियासाठी. ओके, सो इथं जस्ट मी क्वेरी लिहितो कंट्री नावाची. ओके, कंट्री डबल इक्वल टू फक्त ऑस्ट्रेलिया. ओके, मला कोणासाठी द्यायचं आहे? फक्त ऑस्ट्रेलियासाठी. ऑस्ट्रेलिया टिक करतो. देन सेव्ह. ओके, इथं काहीतरी माझा एक रोल चेंज झालाय. ओके, रोल एक क्रिएट केलाय मी, तो कोणत्या नावाने? ऑस्ट्रेलिया नावाने चेंज केलाय. ओके, देन क्लोज करतो आणि इथे व्ह्यू ॲज म्हणून व्ह्यू ॲज मध्ये जातो. ओके, व्ह्यू ॲज मध्ये जाणार आणि इथं फक्त जस्ट ऑस्ट्रेलियावर क्लिक करतो. ओके, आता जेव्हा मी ऑस्ट्रेलियावर क्लिक केलं तेव्हा जस्ट बघा काय होतं. हा जो डेटा दिसतोय तो मला फक्त ऑस्ट्रेलिया रिलेटेड डेटा दिसतोय, राईट? म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये काहीतरी टोटल सेल्स झाला असेल, प्रॉफिट झाला असेल, कितीतरी क्वांटिटी सोल्ड झाले असेल, हे त्या कंट्री वाईज डेटा दिसतोय. ओके, आता बाकीच्या कंट्रीचा डेटा मला इथं दिसायला पाहिजे का? नाही दिसायला पाहिजे. सो आता हे कंट्री नावाचं आपण स्लायसर घेतलेलं. ओके, त्याच्यावर क्लिक करतो. दिसतंय तुम्हाला बाकीची कंट्री? कोणती दिसती? फक्त ऑस्ट्रेलिया दिसती ना. बाकीच्या कंट्रीला जरी गेला तर दिसणार आहे का त्याला? नाही, फक्त ऑस्ट्रेलिया कोणता डेटा दिसणार आहे? ऑस्ट्रेलिया नावाचा. बाकी डेटा दिसणार आहे का? कॅनडा आहे. आपल्या कोणकोणत्या कंट्री होत्या? कॅनडा होती, फ्रान्स होती, जर्मनी होती. हा डेटा दिसतोय का? नाही दिसत आहे. कोणता दिसतोय? फक्त ऑस्ट्रेलिया नावाचा. आणि जो काय हा डेटा केलाय मी क्रिएट, ओके, हा काय मॅनेज ऍक्सेस केलाय, काय करणार? जस्ट मी करणार अगेन पब्लिश करणार. ओके, अच्छा 8:30 बॅच ना. जस्ट तिकडे शेअर करतो. रिप्लेस.
बिकॉज माझी आधी पण ऑस्ट्रेलिया नावाची फाईल सेव्ह होती, त्यामुळे तो मला फक्त विचारलं ह्या फाईललाच रिप्लेस करू का, देन मी येस म्हणले. ओके, तुम्हाला असं काय येणार नाही. ओके, देन गॉट इट. मग अगेन काय करू आपण आता, पॉवर बाय डॉट ॲप डॉट पॉवर बाय डॉट कॉम मध्ये जाऊ. ओके, ॲप डॉट पॉवर बाय डॉट कॉम. वर्कस्पेस NNG 830 bench. Just wait a minute. ऍक्च्युली इथं काय ते एरर्स येतो. ओके, सो जेव्हा तुम्ही पब्लिश करताल ना रिपोर्ट, ओके, वेट अ मिनिट, मला वर्कस्पेस एकदा परत चेक करू द्या. वर्कस्पेस 830 bench. जस्ट वेट अ मिनिट गाइस. ओके, हां, हा आला डेटा झाले रिफ्लेक्ट आय थिंक. सो ओके, कळालं काय काय केलं मी. जस्ट काय केलं, पॉवर बीआयला गेलो. ओके, इथं काय केलं, मॅनेज रोल मॉडेलिंगमध्ये गेलो आणि इथं मॅनेज रोल नावाचं एक टॅब आहे. ओके, मॉडेलिंगमध्ये सिक्युरिटी नावाचा टॅब आहे आणि मॅनेज रोल नावाचा टॅब आहे. ओके, सो तुम्ही आता रेस्ट्रिक्ट करू शकता कोणत्याही कंट्रीला. म्हणजे आता मला इथं काय दिसतंय, फक्त ऑस्ट्रेलिया नावाचा फिल्टर दिसतंय, बाकीच्या कंट्री दिसत नाही. सो आता काय केलं, मला कॅनडाला डेटा शेअर करायचं. ओके, आणि फ्रान्सला डेटा शेअर करायचा आहे. देन अगेन काय करतो मी, मॅनेज रोल्स करतो. ओके, अगेन काय करतो मी, न्यू रोल क्रिएट करतो फ्रान्स नावाचा. फ्रान्स क्रिएट केला. देन मी टेबल कोणता सिलेक्ट करणार सांगा बरं. फास्ट टेरिटरी लुकअप सिलेक्ट करू. ओके, देन स्विच टू डॅक्स. आता मला कोणत्या ह्याला द्यायचं रिस्ट्रिक्शन, फक्त फ्रान्सला. ओके, देन जस्ट एक डॅक्स लिहिणार मी, कंट्री इज इक्वल टू कंट्री डबल इक्वल टू फ्रान्स. फ्रान्स, देन सेव्ह. ओके, सेव्ह झालं, देन क्लोज करतो. ओके, जस्ट वेट अ मिनिट, लोड होतं. देन अगेन व्ह्यू ॲज मध्ये जातो. ओके, आता मला कोणता डेटा शो करायचा, फक्त फ्रान्सचा डेटा शो करायचा आहे. देन मी काय करणार, क्लिक फ्रान्सवर करणार, ओके म्हणणार. ओके, हा मला फ्रान्स रिलेटेड डेटा दिसतोय. अगेन मी काय करणार, होम टॅब मध्ये जाणार अँड देन पब्लिश रिपोर्ट म्हणणार. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, स्टॅटिक रोल लेवल सिक्युरिटी. म्हणजे समजा तुमचे जर 1000 ब्रांचेस असतील तर तुम्ही 1000 वेळा मॅनेज रोल क्रिएट करत बसणार का एव्हरीवन. म्हणजे दरवेळेस मॅनेज रोल मध्ये जाणार, न्यू रोल म्हणणार अँड अगेन त्याच्यावर क्लिक करणार अँड परत त्याला रोल असाइन करणार. 1000 वेळा करत बसणार का एव्हरीवन? नाही, राईट. फायदाच नाही ना करून दरवेळेस. तुम्ही ह्याला काय म्हणणार आपण, स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. ओके, देन सेकंड टाइप वॉज डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. कोणता, डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ओके, त्यासाठी काय करतो मी आता, ऑलरेडी फाईल आहे. सो समजा माझ्याकडे 1000 कंट्रीज, राईट,
माझी एक कंपनी आहे, त्याची माझी 1000 ब्रांच किंवा 50 ब्रांच असे बघणार. ओके, डिफरंट डिफरंट कंट्रीमध्ये 50 ब्रांच आहेत. सो मी काय करणार, एक आय डी घेणार. ओके, आय डी घेणार जी काय माझी असेल ती, त्यांनी त्याला एक ईमेल आय डी प्रोव्हाइड करणार, म्हणजे डोमेनची ईमेल आय डी. आणि इथं एक कंट्री नावाचा कॉलम क्रिएट केलाय. ओके, म्हणजे मी काय करणार, इथं 50 ईमेल आय डी टाकणार ज्या आहेत आणि 50 कंट्रीज टाकणार. राईट, हे 50 आय डी क्रिएट होणार. अशी मी एक एक्सेल शीट तयार करणार. ओके, देन ती एक्सेल शीट मी जेव्हा माझ्या पॉवर बीआय मध्ये जाईल. ओके, पॉवर बीआय मध्ये काय करतो, जस्ट ती एक्सेल शीट लोड करतो. ओके, डेस्कटॉपला येतो. राईट, ओके, माझी काय ती लोड झाली. देन हे काय होतं, मॉडेलिंग्स मध्ये जातो. ओके, पण कुठे जातो मी, मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. का मी मॉडेल व्ह्यू मध्ये का जाणार, कारण की ती जी शीट आहे ती मी कशाशी कनेक्ट करणार, टेरिटरी लुकअपशी कनेक्ट करणार. राईट, का मला कंट्री वाईज डेटा पाहिजे. सो मी जेव्हा ती शीट टेरिटरी लुकअपला कनेक्ट करेल तेव्हा मला तो काय करणार, ऑटोमॅटिक त्या कंट्री वाईज डेटा शो करणार. का, कारण की आपला जो कॅलेंडर लुकअप आहे और जो टेरिटरी लुकअप आहे तो सेल्स टेबलशी कनेक्ट आहे. राईट, तो कशाशी कनेक्ट आहे, सेल्स टेबलशी. ओके, डिलीट करतो, ऑलरेडी कनेक्ट झाली की ऑटोमॅटिकली. ओके, तुम्ही सांगा शीट 1 आणि टेरिटरी लुकअप मध्ये कोणत्या कॉलमला मी कनेक्ट करू. एनीवन, कोणत्या कॉलमला मी कनेक्ट करू शकतो. एनीवन फास्ट. कंट्री. कंट्री बाय, ते दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे ना सर. ओके ठीक आहे, मी काय करतो, कंट्रीला काय करतो, कनेक्ट करतो. ओके, इथं आली वन टू मेनी रिलेशनशिप ॲक्युरेट. देन सेव्ह करतो. ओके, काय झाले आता, टेरिटरी लुकअपचे आपलं काय झालंय की रिलेशन बिल्ड झाले. ओके, सो अगेन काय करतो मी, रिपोर्ट व्ह्यू मध्ये जातो. देन अगेन मॉडेलिंगवर क्लिक करणार आणि मॅनेज रोल्स मध्ये जा. जस्ट वेट अ मिनिट, मला अप्लाय चेंजेस करू द्या. अगेन काय करतो मी, मॉडेलिंग मध्ये जातो. तो काय अगेन काय करणार, मी मॉडेलिंग मध्ये जाणार आणि मॅनेज रोल्सवर क्लिक करणार. ओके, मॅनेज रोल क्लिक करतो आणि नवीन काय मला एक न्यू रोल बनवतो RLS म्हणून. ओके, न्यू काय बनवतो, एक रोल क्रिएट करतो RLS म्हणून. RLS. ओके, क्रिएट केला मी नवीन रूल. सो आता इथं कोणता टेबल सिलेक्ट करणार, अगेन शीट 1 टेरिटरी लुकअप और कोणता.
हॅलो. शीट 1. वाय? वाय शीट 1? कारण की आपल्याला डायनॅमिक सिक्युरिटी द्यायची म्हणून. राईट. सो माझा डेटा कोणत्या शीटमध्ये प्रेझेंट आहे? शीट 1 मध्ये प्रेझेंट आहे. जो काय मी कोणकोणत्या कंट्रीला ऍक्सेस द्यायचा तो कुठे प्रेझेंट आहे? शीट 1 मध्ये. आणि शीट 1 कनेक्ट कोणाशी? टेरिटरी लुकअपशी, राईट? सो जस्ट शीट 1 सिलेक्ट करतो अँड स्विच टू डॅक्स एडिटर. ओके. आता इथे एक डॅक्स आहे, युजर प्रिन्सिपल नेम. म्हणजे जेव्हा तुम्ही युजर प्रिन्सिपल नेम लिहितात, ओके, जेव्हा तुम्ही युजर प्रिन्सिपल नेम लिहितात तेव्हा तुम्हाला ज्याला कोण ऍक्सेस द्यायचा आहे त्याचं नाव येईल डायरेक्ट. ओके. सो जस्ट इथं काय करतो मी, आय डी आहे आपला, आय थिंक ईमेल आय डी आहे. ओके. ओके. शीट 1 मधली ईमेल आय डी, त्याला ऍक्सेस दे कोणता दे, युजर प्रिन्सिपल नेम नावाचा. युजर प्रिन्सिपल नेम. ओके. जस्ट सेव्ह. सेव्ह कर. देन क्लोज कर. अगेन काय होतं, मी व्ह्यू ॲज करतो. ओके. आली माझी एक्सेल शीट डायरेक्ट इथं. जेव्हा मी ह्याच्यावर क्लिक करेल, ओके, त्यात मी इंडिया सिलेक्ट केलं, पण इंडिया कंट्री नाही आहे माझ्याकडे, राईट? इंडिया कंट्री काय नाही आहे. सो मला इथं ब्लँक दिसेल सगळ्या व्हॅल्यू. सो मी असं रेस्ट्रिक्ट करू शकतो डायनॅमिकली. दरवेळेस मला मॅनेज रोलमध्ये जायची गरज आहे का? सो काय करणार मी, एक्सेल शीटमध्ये जस्ट त्यांचे रेस्ट्रिक्शन काढणार, परत त्यांना रेस्ट्रिक्शन टाकणार, एवढंच करू शकतो. सो ही काय झाली, डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. हे ब्लँक का आलंय? कारण की माझ्या एक्सेल शीटमध्ये इंडिया कंट्री घेतली, बट आपल्या डेटामध्ये इंडिया कंट्री नाहीये, त्यामुळं इथं ब्लँक व्हॅल्यू येत होते. ओके. काय आलं सगळ्यांना? डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी कशी करायची? एव्हरीवन? हॅलो एव्हरीवन? यशदीप? Yes, I got it. गॉट इट? काय आलं? नूतन? पूनम? हा सर, समजलं. गुड. प्रतीक्षा? हो सर. ओके. सो जस्ट हा लास्ट टॉपिक होता तुमचा पॉवर बीआयचा, रो लेवल सिक्युरिटी. तुम्हाला इंटरव्ह्यूला हमखास विचारणार हा. ओके. 100% विचारणार. जस्ट जेव्हा विचारते तेव्हा रो लेवल सिक्युरिटी काय करतं हे सांगायचं, आणि त्याचे 2 टाईप एक्सप्लेन करायचे. फर्स्ट वन इज स्टॅटिक, सेकंड वन इज डायनॅमिक. ओके. आणि तुम्ही एक्झाम्पल थ्रू त्यांना एक्सप्लेन करा. ओके. म्हणजे जर माझ्याकडे 50 ब्रांचेस असेल तर दरवेळेस मी मॅनेज रोलमध्ये जाऊन क्रिएट नाही करू शकत. त्यासाठी मी एक्सेल शीट तयार करतो, त्यामध्ये सगळ्यांचे ॲक्सेस देतो अँड देन मॉडेलिंगमध्ये त्याला कनेक्ट करतो. ओके. असे एक्झाम्पल्स तुम्ही जर सांगितले तर ते बेटर राहील. ओके. सो तुमचे पॉवर बीआयचे सगळे कन्सेप्ट झालेले आहेत. एक लास्ट टॉपिक वाचलेला, रो लेवल सिक्युरिटी नावाचा, तो आज कम्प्लीट झालेला आहे फायनली. ओके. काही डाऊट्स माझ्यासाठी? एव्हरीवन माईक चालू करा बरं सगळ्यांनी. सर बेसिक समथिंग राहिलंय माझ्याकडून, तर मी ते कव्हर अप केल्यानंतर चालेल ना? तुम्हाला प्रोजेक्ट करतो मी तुमचं, हो चालेल. शोधू शकतो तुम्हाला. हां हां. हो. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या. ॲक्च्युली तुमचा जॉब पण असतो, त्यामुळे तुम्हाला वेळ पण मिळत नसेल, राईट? करेक्ट सर. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू करू शकता. बट कधी घ्यायचं आपण, तुम्ही सांगा. प्रेझेंटेशन कधी घ्यायचं, और मॉक इंटरव्ह्यूज कधी घ्यायचे? प्रतीक्षा, काही डाऊट्स? नाही सर. काय कळालं शिकवलेलं आतापर्यंत सगळं सगळ्यांना? हो सर. सर फक्त काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन असतील तर ग्रुपवर सेंड करा. येस येस, मी लगेच करतो. पूनम माईक चालू कर. काही डाऊट्स? हा सर. ओके. आतापर्यंत शिकवलेलं कळालंय सगळं?
हॅलो पूनम आवाज येत नाहीये. हॅलो. हा येस. हा सर, आता मी स्वतः करून बघितलं तर मला अजून better वाटलं. तुम्ही शिकवलेलं ओके ओके ठीक आहे राईट. तुम्ही जो पण हँड्स ऑन करत नाही और प्रॅक्टिकल करत नाही ना तो पण तुम्हाला समजणार नाही गोष्टी. ओके सो प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त अँड देन काही डाऊट्स असेल तर एनी टाईम रीच आउट करा मला. फक्त 7 वाजेपर्यंत. ओके 7च्या नंतर नका करू. इफ नाही तर जस्ट मेसेज टाईप करा. जे डाऊट्स असेल त्यात सेंड करा. मी सकाळी उठलं वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला रीच आउट करेल. ठीक आहे. काही डाऊट्स असू दे बिंदास विचारा. ठीक आहे. उद्या एक रिव्हिजन लेक्चर होणार आहे 12 ते 3 आहे. इफ पॉसिबल झालं जॉईन करू शकता. ठीक आहे. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या जॉईन करून ऐकू पण शकता. असं काही प्रॉब्लेम नाही. सो तुम्हाला कळून जातील गोष्टी. ठीक आहे. नूतन हा सर. गोष्टी क्लिअर आहेत सगळ्या. हो सर, तुम्ही शिकवलेलं समजलंय सर. प्रॉब्लेम माझा आहे की थोडं प्रॅक्टिस म्हणजे वेळेनुसार होत नाहीये, म्हणजे टाइम टू टाइम. त्यामुळे माझे डाऊट्स आता अजून तरी आले नाहीयेत. इन ओके केस पुढे मी थोडंसं कंटिन्यू रिव्हिजन करेन ना, तर तेव्हा येतील तर मे बी तेव्हा मी तुम्हाला विचारेन, मेसेज करेन ठीक आहे असं. चालेल काही हा प्रॉब्लेम नाही. हा, म्हणजे व्हिडिओज वगैरे थोडंसं रिव्ह्यू करून मग हे करेन. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. फक्त अभ्यास करा सगळे. ॲट द एंड इथं तुम्ही प्लेसमेंटसाठी आलेत राईट सगळे. हा, राईट राईट. बरोबर आहे. तुम्हाला ॲट द एंड तुमची ग्रोथ वाढायची आहे. स्विच करायचं आहे टेक्निकलमध्ये. हा. आता वर्किंग काय तुम्ही? मी आता सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंट असिस्टंट करते. जस्ट अकाउंट्स ॲडमिन अकाउंट असं. तर मला थोडंसं ग्रोथ हवी होती म्हणून मग म्हटलं की सर स्विच करूया म्हणून असं. ओके त्यामुळे ही पूर्ण फील्ड